मला 9 गोळ्या लागल्या त्या टायमाला. नऊ गोळ्या लागल्यानंतर मी वरनं असं खाली पडलो आणि तो टँकर माझ्या पाठीवरती गेला. पाठीवरनं टँकर गेल्यानं मी त्या टायमाला बेहोश पडलो. तर असं 2 वर्ष मी कॉन्शियसमध्ये पाहतो. अगदी पुस्तकाचं लेखन शेवटच्या टप्प्यात आलेलं असताना त्यांच्या दृष्टीने, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचं म्हणजे अर्जुन पुरस्कार जीवन गौरव हा पुरस्कार त्यांना मिळाला. आणि त्या अर्थाने एक सगळं वर्तुळ पूर्ण झालं. कारण ज्या वेळेला त्यांनी देशासाठी पहिलं सुवर्णपदक मिळवलं ऑलिम्पिकमध्ये, पॅरालिम्पिकमध्ये, अर्थातच अर्जुन पुरस्काराचे ते मानकरी होतेच. अचानक शुद्ध आल्यानंतर समोर आलेली माणसं कोण आहेत, पाकिस्तानी आहेत का भारतीय माहिती नाहीत, सिद्ध करा. नाही तर तरी एवढं लागलं, इतके 2 वर्ष बेशुद्ध असं तरी आमची जिगर जी आहे, फायटिंग स्पिरिट ज्याला म्हणतो, ते तर आहेच आहे ना. त्यामुळे जाग आल्यानंतर काही नाही तर समोरच्या माणसाचं लगेच, जो कोण सिनियर ऑफिसर होता, त्याची कॉलरच त्यांनी पकडली की सांगा मला तुम्ही इंडियन आहात तर सिद्ध करा. त्याच टायमाला लावला तर माझा पहिला नंबर होता. तर माझा भारताचा झेंडा सगळ्यात वरती जाऊन वरती सगळ्यात झेंडा गेला आणि आपल्या देशाचं नाव आणि मला हे करणं. आणि त्या टायमाला मी सगळ्यात आनंदात आणि माझं जीव. आणि त्यात म्हणजे मला पहिलं नुसतं गोल्ड मेडल मिळालं नाही, तर भारताला जे ऑलिम्पिकला न्यू वर्ल्ड रेकॉर्ड करून गोल्ड मेडल मिळालं. घरी जायची वाट बंद झालेली आहे, वय इतकं तरुण आहे, स्वतःच्या वेळावर उभं राहता येणार नाही आहे, लघवी आहे आणि कशाचंच नियंत्रण नाही आहे, नैराश्य, टोकाचं नैराश्य आलं. चला आता आयुष्य संपून टाकू, कशाला असं जगायचं, अशा टप्प्यावर ते त्यावेळेला पोचले होते. पॅरालिम्पिकमध्ये आता अलीकडच्या काळामध्ये खूप चांगले विक्रम किंवा चांगलं आपला सहभाग असतो. त्यांचं प्रेरणास्थान अशी लोक, कारण ज्या काळामध्ये एवढ्या सुविधा नव्हत्या, नाही का, ज्या काळामध्ये एवढी यंत्रसामग्री नव्हती, तेव्हा विश्वविक्रम करणं, त्या वेळामध्ये तेवढं अंतर पोहून जाणं, ही खूप मोठी उपलब्धी होती. कधीकधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही विलक्षण असतं असं म्हणतात. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कारानं सन्मानित मुरलीकांत पेटकर यांच्या संपूर्ण आयुष्याला आणि जीवन संघर्षाला हे वाक्य चपखल लागू होतं. वास्तविक मुरलीकांत सरांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. 1972 साली आपल्या देशासाठी पहिलं पॅराऑलिम्पिक गोल्ड मिळवून दिलेल्या मुरलीकांत सरांची यशोगाथा याआधीच चंदू चॅम्पियन या बॉलिवूड ब्लॉकबस्टरमुळे घरोघरी पोचली आहे. पण आज आपण मुरलीकांत सरांना ग्रंथप्रेमीमध्ये आमंत्रित करण्यामागे एक खास कारण आहे. ते म्हणजे त्यांच्या संपूर्ण जीवनचरित्रावर आधारित असं योद्धा चॅम्पियन हे मराठी पुस्तक. तर डिफाईंग द बुलेट हे इंग्लिश पुस्तक नुकतंच रिलीज झालेलं आहे, प्रकाशित झालेलं आहे. त्यामुळेच मुरलीकांत सर आणि त्यांच्यासोबत या पुस्तकाच्या लेखिका प्राध्यापक उज्ज्वला बर्वे या देखील आज आपल्यासोबत आहेत. तुम्हा दोघांचं ग्रंथप्रेमीमध्ये अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. मुरलीकांत सर, खरंच खूप वेगळंच फिलिंग आहे, टेन्शन पण आलेलं आहे तुमच्यासोबत बोलायचं म्हणून पण मी खरं तर टेन्शन घेऊ नका. 2-3 वेळा मला इंट्रो पण घ्यायला लागला. त्यामुळेच आपण गप्पांना सुरुवात करूया. की मला असं वाटतं की सुरुवात आपण तुमच्या कुस्तीवरच्या प्रेमाने करूया. कारण कुस्तीच्या आखाड्यामुळे तुमच्या आयुष्याला पहिला U-टर्न मिळाला आणि त्यानंतर अशा अनेक कलाटण्या मिळत गेल्या. तर तुमच्या कुस्तीच्या आवडीविषयी सांगाल आम्हाला? हो, मग मी कसं लहान होतो त्या टायमाला घरातून शाळेला जायचं. शाळेत जाताना मधी कुस्तीचं ग्राउंड होतं, जे तालीम होती. तर त्यामुळं नेहमी जाताना लोक आपले हे टांग पकडायचे, ओढायचे, खेळायचे. हा एक प्रकारे मला नेहमी कुस्ती काय असं पाहिजे, पण बघून वगैरे अरे हे पहिलवान लोक आहेत, कुस्ती करतात असं कळायला लागलं. आणि आपलं पहिलवान लोक कुस्ती करायचे आणि मी त्या गेटमधून रोज असं नेहमी बघायचे कुस्ती आवडायला लागली. आणि रोज मी ते कुस्ती बघण्यासाठी रोज असं येत रोज येत होतो. तर एक दिवशी असं गंमत म्हणजे जे पहिलवान लोक याचे तर ते मोठे म्हणजे कुणी पाटलाचा मुलगा, कुणी सरपंचाचा मुलगा, कुणी मोठ्या व्यापाऱ्याचा मुलगा, कुणी डॉक्टरचा मुलगा, असे मोठे मुलं यायचे. आणि त्यांना कसं थंडाई, एक तालमीमध्ये थंडाई प्रकार मिळतो, तो सगळ्यांच्या घरातून, म्हणजे जे कोणी वरगावून आला, कोणी कुठल्या गावचा आला आहे, कुठल्या ह्या गावचा पहिला त्याच्या घरातून दूध यायचं.
ते सगळं दूध एका जागी करायचं आणि ते काजू बदाम हे सगळं घालून ते थंडाई बनवायचे. तर त्या दिवशी एक दिवशी काय झालं, मी रोज असं बघत बसलो आणि हे कसं सगळं चसकी म्हणजे कसं मुलं एकदम हे किंवा आमच्या पहिलवानचा पोरगा आहे, मी कशाला काम करू, तो म्हणणार मी कशाला काम करू, असं काम करत. तर त्यामुळे काय झालं, तर मी बाहेर हे पोरगं उभं राहिलं, त्याला विचारतं काय, विचारा म्हटलं. तो त्यातलं एक एक पहिलवान एक आला पुढं, इकडे बाळ, तुला काजू खायला देतो, बदाम खायला देतो आणि थंडाई पण दूध पण प्यायला देतो, तू एवढं नुसतं असं हलवून दे ना, फिरून थंडाई बनवून दे ना. हो बनवतो म्हटलं. मी त्या टायमाला हाफ चड्डीमध्ये होतो, टी शर्ट. तुमचं वय मला वाटतं तेव्हा अगदी 6-7 वर्ष, 7-8 वर्ष, 8-9 वर्षाचं. 9 वर्ष. तर त्या टायमाला ही थंडाई बनवायचं काम माझ्याकडं. मी थंडाई बनवली वगैरे, तर सगळ्यांना त्या लोकांनी सगळ्यांना थंडाई दिली. नंतर माझा नंबर आला, सगळ्या पहिल्यांदा दिल्यानंतर उरलेल्या ग्लासमध्ये एक ग्लास मला लसी दिली. पड्डर काय करतं, काय नाही उभा राहिले, तू हा पॅन्ट घातले का, तर माझी पॅन्ट होती, पॅन्ट होती, तर पॅन्टचा किस्सा तो पण थोडासा पाडलेला होता. हं. तर त्यामुळे काय लोकांना एवढं काही हे नाही समजलं नाही. तर ठीक आहे. तर त्या पहिल्या लोकांनी काय केलं, शिगोट दूध चांगलं थंडाई बनवली, तुला काजू आणि बदाम खायला देऊ. मग त्यांनी काय केलं, त्या पहिलवानांनी माझा एक वरचा शर्टचा किस्सा आणि पॅन्टचा किस्सा आणि दोन्ही पॅन्टच्या खिशामध्ये काजू बदाम दिले आणि मला थंडाई बनवलेली थंडाई एक ग्लास प्यायला दिली. माझं पोट भरलं, मी खुश झालो. आणि संध्याकाळी घरात लवकर पळत गेलो हं. आणि सांगितलं, आज मला पहिल्या लोकांनी काजू बदाम खायला दिले. बहिणीला सांगितले, भावाला सांगितले, सगळे घरात खुश. आणि सगळ्यांना आले का आपल्या खिशातनं लाडसा असं तसं खिशातनं काढून सगळ्यांना बदाम दे, काजू दे, थंडाई दे, असं. तर सगळ्यांना खूप मजा वाटली. आणि मला पण म्हणला, आता उद्या कधी येते लवकर, म्हणजे उद्या पण हे करायला, असं त्या लोकांनी सांगितलं होतं. म्हणताना उद्याची वाट बघायसाठी थांबलो होतो. अच्छा, अशी तुमची मला वाटतं कुस्तीची आवड यातनं सुरू झाली. ह्या असं थंडाईच्या पासून ही माझी कुस्ती. आणि ती थंडाई रोज बनवतात. तर त्यामध्ये काय झालं, रोज बाकीचे रोज पहिलवान बाकी लोक यायचे, मोठे पहिलवान, बारके पहिलवान. आणि मोठे पहिलवान लोक तर काय, तर छोटे पहिलवान त्यांचे पहिलवान लोकांच्या पाठीवर पाय द्यायला लागतात. बघितलं की तुम्ही पहिलवान लोकांचे, तर तसं मला पाय द्यायला लावायचे, पाठीवर पाय दे, ह्याच्यावर पाय दे, थोडे एक्सरसाइज कर, माझ्या मीटिंग मार, मला वड ही कर, ते कर, असं पहिल्या लोकांच्या वेगळं असं माझे ताकद. आणि मी परफेक्ट 1 वर्ष ही ट्रेनिंग चालू होती आणि 1 वर्षात मी परफेक्ट पहिलवान बनलो. वा वा. आणि सगळ्यात म्हणजे असं बातमी की मला कसं सगळे जे 25-30 तालमीत पहिलवान होते, त्यांच्यावर सगळ्यावर खेळायचा चान्स मिळाला. म्हणजे मला 25-30 लोक गुरु होते आणि बाकी लोकांचे पहिलवान लोकांचे एकच माणूस, त्याला एकच गुरु, असं. म्हणून मला 25-30 गुरु होते, त्याच्यामुळे मी कधी हरलो. वा वा. मला सर असं वाटतं की तुम्ही हे वर्षभर तुमची कुस्तीची तालीम सुरू होती, पण त्यानंतर अशा काही घटना घडल्या की तुम्हाला घर कायमचं सोडायला लागलं. म्हणजे तुम्ही इस्लामपूर पेठवरनं थेट पुण्याला आलात. तर ती जी 3 वर्ष होती, ते आठवतं तुम्हाला अजून पण लख्ख? हो, आठवतं, सांगतो ना. हां. ज्यावेळेला मी हे पहिल्या लोकांच्यावर कुस्ती करून 1 वर्षभर गेल्यानंतर 1 वर्षाने माझं इस्लामपूर गाव आहे, तिथून एक कामेरी म्हणून गाव, खेडेगाव आहे. हो. त्या खेडेगावात जत्रा होती. त्या जत्रेमध्ये कुस्त्याचा आखाडा भरला होता. तर त्या आखाड्यामध्ये मला निमंत्रण आलं काय, तर मी इथे कुस्ती खेळायसाठी सगळं बोललो. तर त्या गावात कुस्ती होणार आहे असं सगळीकडे कळाल्यानंतर बाकी पहिलवान लोकांना विचारलं की मला एक कुस्ती करायची आहे, मलाही कुस्तीला जायचं आहे. तर म्हणा, चल खेळणार कुस्ती, हा खेळणार, तर चल म्हणून. मग त्या पहिलवानांनी मला कामेरीला कुस्ती होती, तर तिथं मला कामेरीला कुस्तीला गेलो. तर पंच लोक असतात गावाला, खेड्यामध्ये कसं असतं, पहिल्यांदा पहिल्या लोक असतात. तर त्या टायमाला काय होतं, एक बिस्किटचा पुडा, एक चिरमुऱ्याचा पुडा, एक नारळ, बताशे असं द्यायचे आणि लोकांना हे करायचं. तर तसं सगळ्यांना असं चिरमुरे, नारळ असं देत गेले. मुलाला सरपंच तो रेफरी की तो फिरून सांगितलं, 1 पैसा 1 पैसा असं केलं.
तर मी बघितलं तर माझे सर तिथं बर्गे म्हणून प्रॅक्टिस पहिल्यांदा, सर पकडू का, याला पाडणार का, हा पाडतो म्हणलं, झटक्याचं पाडतो, ठीक आहे तू जाऊ. आणि मी पहिल्यांदा त्या पहिलवानाबरोबर कुस्ती करायला गेलो होतो. तो 1 पैशाची कुस्ती होती. तर त्या टायमाला मला पहिल्यांदा मिळाला. हा जवळजवळ 700 वर्षाचा जुना पैसा आहे, पण मला अजून जपून ठेवलाय त्यांनी. आता तर पहिल्यांदा कुस्तीमध्ये मी ह्या पहिला पैसा दिला. तर हा बोल, हे सगळ्यात पहिलं बक्षीस आहे हे मला पहिलं बक्षीस, बोकाचा पैसा. हो 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 बोकाचा पैसा हा मला आता पहिलं मेडल हे मला मिळालं. मला खूप आता मी एक 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 प्रकारचा हॅपीनेस आहे, बेस्ट डाईट आपण म्हणतो ना, तसं मला इतका आनंद झाला की मला 1 पैसा मिळाला. किती हजार रुपये मिळाले त्याचं हे नाही, पण 1 पैसा मिळाला ह्याचा एक प्रकारचा आनंद वेगळा तर तुम्हाला मिळता शब्दात सांगू शकत नाही. तुम्हाला 1 पैसा मिळाला. वा आणखी परत पुढल्या कुस्तीसाठी, कारण कुस्ती ते कसं असतं की 1 पैशाची कुस्ती जिंकली, आता लगेच 2 रुपयाची कुस्ती, 5 रुपयाची कुस्ती, अशा कुस्त्या सरपंच ते पंच लोक लावत असतात. तर असं तिथं 5 रुपयाची कुस्ती परत तिथंच लागली. 5 रुपये ही कुस्ती, 5 रुपये कुस्ती. त्या सरपंच त्या पहिलवानाला असं फिरवायला लागले, फिरवत आले. तर मी बघितलं की हा थोडा पहिलवान थोडा मजबूत दिसते, पण ह्याला पाडू असं म्हणत, कारण पण बाकी पहिलवान लोकांना प्रॅक्टिस करताना हरवतो तो हे बघतो, ह्याला पाडू आपण नक्की पाडू म्हणून माझ्या मनात विश्वास झाला. आणि मी बर्गे सर काय करू, हा काय करणार, हे पहिलवान आहे. तर ॲक्च्युली कोण पहिलवान आहे, हं. तर गणपती खेडकर म्हणजे माझे जे गुरु होते गणपती खेडकरांच्या बहिणीचा मुलगा आहे, हे इथं खडकलाचं. तर पकडतात बर्गे सरांनी सांगितल्याप्रमाणे मी गेलो लगेच, ते त्या पहिलवान गेलो पडत आणि हात मिळाला, मी धरलं. आणि कसं पूर्वी कसं असायचं, सरपंचाचा पैलवान आहे, पाटलाचा पैलवान आहे, डॉक्टरांचा मोठ्या माणसाचा पोरगा आहे, ह्याच्यावर खेळायचं पण हारायचं, जिंकायचं नाही, अशा मातब्बर त्या जेव्हा गावाचं प्रतिष्ठा त्या कुस्तीवर फार असायची अच्छा की गावच्या सरपंचाचा मुलगा जिंकलाच पाहिजे, खरंय. असं एक अलिखित संकेत असायचा. तर ते कुस्ती केलं तर 5 रुपये कुस्ती भेटलं तसं. आणि त्याचं नाव होतं फुकड आलेख. त्याचं दोघं जवळ झालो, तो आला तालमीमध्ये जोरात असं शड्डू मारल्याने आवाज करलो. तर त्याने शड्डू मारला, मी पण मारला, माझा पण त्याच्यापेक्षा जोरात आवाज आला. आणि तो म्हणला काय, आलेख गणपती खेडकरचा पट्टा, कामेरीचा पट्टा असं म्हणला. आणि मी ज्यावेळेला आलेख गणपती खेडकरचा पट्टा, इस्लामपूरचा पट्टा, गायचं कसं गावाचं नावं वेगळी आहे, त्याचं कामेरी आलं, माझं इस्लामपूर आलं. तर जोरात ओरडत पब्लिक म्हणाले, अरे गणपती खेडकरांनी आपल्या बहिणीला हरवण्यासाठी मुलगा आणलाय, पैलवान आणलाय. ही तिथं गावात खटखट केली, लगेच चालू, लगेच भांडायला सगळी तयार की बाबा हे गणपती खेडकरांच्या गणपती खेडकरांना पट्टा आणलाय की आपल्या बहिणीच्या मुलाला हरवण्यासाठी असं. पण त्याच्या मनात काय, तो पण चांगला पैलवान होता सगळं, तर मी पण चांगला पैलवान होतो. पण फक्त फरक काय होता की त्याला 1 मास्तरचं ट्रेनिंग होतं आणि मला 25-30 मास्तरचं ट्रेनिंग होतं. आणि ही कुस्ती जोरात लागली. तर ही कुस्ती 19 मिनटं लागली होती. अरे बापरे. बरं. 19 मिनटं लागल्यानंतर पण सोडलं नाही. आणि कुस्ती कसं हर एक टायमाला यायच्या आणि विचारायचं, हे काय चाललं आहे, कुस्ती चालली आहे, मग सोडवा नाही ह्याला, तर ब्रेक वगैरे द्या. ही सरपंच आणखी ते बहिणी भावाचे मोठे दुलीप सरपंच आहेत, म्हणजे गणपती खेडकर पहिला तो पण सरपंच होता आणि गणपती खेडकर कावेरीचा पट्टा त्याचे वडील पण सरपंच होते. हे दोन्ही सरपंचाच्या मुलाची कुस्ती आहे. आणि इस्लामपूरचा पट्टा आणि कामेरीचा पट्टीची कुस्ती आहे. ही बघायला कोणी हे कराय. आणि ही कुस्ती चालत असताना 4-5 वेळ पब्लिकला विचारलं ही कुस्ती सोडवायची का चालवायची, नाही ही कुस्ती सोडवायची नाही, निकाल लागला बरं असं जोरात चाललं. तर ती निकाल लागला पाहिजे असंच चालू. तर 11 राऊंड झाले.
बर असं 3-3 मिनिटाची 4-4 मिनिटात सांग थोडं द्यायचं असं गोष्ट. आणि जर टायमाला विचारायचं ही गोष्टी सोडवायची का, तर उरले नाही. तर आमच्या तिथे एक रामोशी खेळ म्हणजे तो गुंड गावचा गुंड, तो गुंड तेव्हा तो आला म्हणला, आज आपल्या गावात आपल्या भागात पहिली कुस्ती अशी चालली की दोन्ही सरपंचांची कार्टी हं. आहेत आणि ही कुस्ती करणार आहेत. हे बघा यांचा निकाल आहे. तर काय करायचा निकाल, सोडवायला पाहिजे. हे सगळं नाही, सोडवायला नाही पाहिजे. हे माझं घोंगडं आहे, हे घोंगडं मी इथं आता तो कुणाला काय जी पोरांना मदत करायची असेल तर या घोंगड्यावर टाका. हं. आणि कुस्ती चालू झाली. कुस्ती चालू झाल्यानंतर इतका म्हणजे कुस्ती जवळजवळ दीड तास 2 तास चालली होती. अंगाला घाम वगैरे चिखल वगैरे सगळे ते मातीच होती ना, चालले होते. तर काही नाही करत. आता काय करायचं आहे ह्याला, तर मी मनात तर विचार केला. बर्गे सर तेवढ्यात अचानक आले, सर काय करू, याला पाडू का? हं. अरे पण हे सरपंचाचा पोरगा आहे. मग ते मला माहिती नाही, तुम्ही सांगा पाडू का करू. म्हणलं पाड, म्हणलं मार झटका की लगेच मी धरलं, त्या पैलवानला असं धरलं, एक हात असा मनगटात धरून असं टांग्याच्या काढीला हात काढून त्याचा उलटं मारून त्याच्या छातीवर आले एक इस्लामपूरचा पट्टा, गणपती किट करता पट्टा, इस्लामपूरचा पट्टा. हे म्हटल्यानंतर कामेरीच्या लोकांना राग आला की आमच्याचा आमचा पट्टा म्हणून. आणि त्या लोकांनी लगेच ही कुस्ती व्हायमध्ये नाही केली, असं नाही केलं, तसं फसवलं, आमच्या गावचं नाव खराब करण्यासाठी या पैलवानला आणलं, असं झालं. आणि सगळ्या कावेरीच्या सगळ्या लोकांनी मारामारी करायला चालली. इस्लामपूरचे लोक पण आता मला तुम्ही मारणार तर मी तुम्हाला सोडणार का, अशा मारामारी जोरात चालू झाली. आणि तिथं एक सर होते, तर त्यांनी मला त्या कुस्तीच्या ग्राउंडमधून उचलून मला हायवेला आणून सोडलं, जे रेल्वेला. हे तुमचं वय तेव्हा फक्त 8 ते 9 वर्ष होतं आणि तुम्हाला हायवेला आणून सोडलं की बाबा गावात तुम्हाला मारतील. पळून आलो, 20 पळून आलो ना, हो हो. वड्याच्या कडेला पळून आलो नाही कसे. बरं. आणि मग तिकडनं तुम्ही पुण्याला आलात आणि मग तुमचा पुढचा प्रवास. तिथं काय झालं, कावेरी हायवेला मला सोडलं. त्या हायवेला सोडलं, तर त्या हायवेमध्ये जेवायला आलो तर त्याला एक सरदारजीची गाडी ट्रक चालला होता, तर त्या ट्रकमध्ये बसवलं आणि मला पुण्याला आणलं. आणि पुण्याला रेल्वेची गाडी जी उतरती माल धक्का, तर तिथं शंकरशेठ रोड तुम्हाला माहिती आहे. हो हो. त्या शंकरशेठ रोडमध्ये मी असता पोचलो, तर तिथं रडतो. म्हणजे त्या सरदारने काय केलं, जे रामेश्वरनं पैसे मिळाले होते ना, त्यांनी एक असं मुठी भरून माझ्या शर्टाचे केसात घेतले होते, तेवढंच माझ्याकडं, बाकी काही नाही. आणि रडायला लागलो होतो. तर म्हणजे धोबे गेडोरे शंकरशेठ आव्हा म्हणून बाई होते, त्या बाईने विचारलं, बाळ का तू रडतोय? तर मी ते कुस्तीत आमच्या गावाच्या पैलवानला हरवलं म्हणताना मला तिथून मारून बाहेर काढले. काय हरकत नाही, मी आहे तुझ्याजवळ. मी रडवलं तर घाबरलो पण होतो, दुसऱ्यावर जायचं तर कसं, असं करत त्या बाईने मला वाटतं घाबरलो. मग त्या बाईने काय केलं, तिचं घर ते धोबेशंकरचं धोबी काढला. अजून मला सगळे ओळखतात. बरं बरं. चांगले गेल्यानंतर हो. आपला मामा आहे सगळे म्हणतात. पोरं बिरं म्हणजे मुलांना बायकांना वगैरे केलं तर मिठाई असे देतो, सगळ्यांजवळ बोलतो. हो. वा. मी आता उज्ज्वला मॅडमकडे येतो की सर जे सांगतायत, म्हणजे वयाच्या अवघ्या 8व्या-9व्या वर्षापासून हे जे प्रसंग आहेत सगळे, हे तुम्ही पुस्तकात अतिशय प्रभावीपणे मांडलेले आहेत. पण म्हणजे पॅराऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट ते आहेच आहेत, पण त्यांचे जे काय म्हणतात, ही जी कायापालट जो आहे आयुष्याचा, तो प्रत्येक पानावर जाणवतो आपल्याला. तर ते सगळा त्यांचा एवढा मोठा जीवन प्रवास शब्दात पकडणं आणि प्रभावीपणे मांडणं, हे खरंच खूप कठीण असणार. आता जसं सरांनी त्या सगळ्या आठवणी सांगितल्या, त्यांना खूप आठवतं, हे पण मला कौतुकाचं वाटतं. अर्थातच पुस्तकात लिहित असताना अधिक आपल्याला तो प्रसंग जिवंत करावा लागतो की काय झालं असेल, कसं झालं असेल. तर ते थोडंसं कल्पनेतून आणि अर्थातच त्यांच्याशी बोलून वगैरे मग ते शब्दबद्ध केलं. पण आता तू म्हणालास तसं की इतकी सतत स्थित्यंतरं त्यांच्या आयुष्यात, हो. की लिखाणात सुद्धा कुठे तोचतोचपणा आला नाही त्यांच्या आयुष्यातही नाही, कारण आयुष्यात दर 4 वर्षांनी काहीतरी वेगळं हो.
तसं त्यामुळे आपोआपच मलाही वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घ्यावा लागला. म्हणजे हे लिहित असताना त्यांना जेवढं आठवत होतं तेवढं त्यांनी सांगितलं. पण अर्थातच आपल्याला पुस्तकात लिहित असताना सर्व तपशील योग्य आला पाहिजे, पुरेसा आला पाहिजे, अचूक आला पाहिजे. त्यामुळे थोडंसं अधिकचं संशोधन करणं किंवा ज्यांना ज्यांना भेटणं शक्य आहे, त्यांनी ज्यांचा उल्लेख केला, ज्यांचा संपर्क दिला, त्यांना भेटून त्यांच्या आठवणी काय आहेत, मग ह्यांच्या आणि त्यांच्या जुळतायत की नाही, अच्छा. हे सगळं बघून मग मी ते लिहून काढलं आणि अगदी सहज एखादं कथाकथन करावं अशा पद्धतीने लिहिलं आहे. म्हणजे पुस्तक आहे म्हणून ते काही खूप अलंकारिक भाषेमध्ये किंवा नाही, मला तेच झालं, सॉरी मी इंटरप्ट करतो. म्हणजे असा मोह होऊ शकतो की थोडासा शाब्दिक फुलोरा किंवा खूप विशेषणं वापरूया, हो तर ते तुम्ही मुद्दामून कटाक्षाने टाळलेले आहे आणि एक साधी सोपी शब्दरचना पण शैली प्रभावी. हां, असं म्हणजे विचार तोच होता की त्या कहाणीला महत्त्व आहे शब्दांपेक्षा सुद्धा. कारण ती कहाणीच इतकी वेगवान आहे हो. की त्याला बाकी खरं कशाचीच जोड द्यायची गरज नाही आहे. उगाचच भली मोठी कुठली तरी विशेषणं वापरली आणि अचानक, बघताक्षणी किंवा अकस्मात असं म्हणायचीच गरज नाही आहे. वाचतानाच ते वाचकाला वाटेल की अरे कालपर्यंत 9 वर्षाचा हा मुलगा घरात होता आणि आता एक पुण्याला आलेला आहे. काय झालं हे अचानक असं वाचकाला वाटलं पाहिजे. त्या पद्धतीनं त्या प्रसंगांचं वर्णन करण्याकडे माझा जास्त कल होता. उगाचच शब्दांनी त्याला किंवा वाचकांसाठी आपणच निष्कर्ष काढणं, हं. हेही मला स्वतःला वाचक म्हणून कधीच आवडत नाही. तसंच आपणही पूर्णपणे सगळं वाचकांवर सोडावं. त्यांना सगळं काय काय कसं कसं घडलं हे व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने स्पष्ट करावं. सुजाण वाचक बरोबर योग्य त्या निष्कर्षावर पोचतात किंवा योग्य त्या भावना आपोआप त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. या विश्वासाने सगळं लेखन केलं. वा. सर, परत तुमच्याकडे येतो. तुम्ही पुण्याला आलात. पुण्यात तुम्ही 3-1 वर्ष होतात. घरचे शोध घेत आहेत तुमचे आणि तुम्हालाही त्यांच्याबद्दल नीट सांगता येत नाही. वय लहान आहे आणि तो काळ 1950चा आहे. त्यावेळेला काही मोबाईल नाही आहेत, फोन नाही आहेत. त्यामुळे संपर्काची साधनं मर्यादित आहेत. 3 वर्षांनंतर तुमची परत भेट झाली घरच्यांशी, पण तुम्ही त्यानंतरही गावी परत गेला नाहीत, तर तिथनं तुम्ही थेट सैन्यात गेलात, बॉईज बटालियन. बॉईज बटालियन. ज्या वेळेला मला दगडूशेठ धुवी घाटावर मला सोडलं, त्या आव्वा बाई आहे, त्या बाईनं मला घरी घेऊन गेली. आणि त्या घरी गेल्यानंतर तर असा प्रसंग होता की तिला मूलबाळ वगैरे काही नव्हतं आणि हाच एक मुलगा, आणि तिने मला सांभाळायला सुरुवात केली. हं. आणि ती पहिली, दुसरी, तिसरी असं शाळेत तिथं त्या बाईनीच मला शाळेत घातलं. आणि तिथं धोबी घाटला राहण्याचा उद्देश म्हणजे असं का आवडायचं मला, मी एक गरीब घरचा मुलगा आणि एक खेड्यातला मुलगा, मला चांगले कपडे वगैरे सगळे. तर ते बाई धोबी असल्यामुळं त्या बाईकडं चांगले चांगले कपडे, नवीन नवीन कपडे धुवायला इस्त्रीला यायचे. आणि त्यात मला, तुला आज कुठला ड्रेस घालायचा बाळ, हा ड्रेस घालायचा. मग एक मोठ्या ऑफिसरसारखं मोठं ड्रेस मला एक नवीन चांगलं मिळेल. तर त्या म्हणजे आव्हा म्हणून ते बाई, अजूनसुद्धा त्याची मुली वगैरे त्यांना मी बघतो. हम्म. बाईने शिकवलं वगैरे. आणि त्यानंतर माझी आत्या पुण्यामध्ये असल्यामुळं आव्हाला कळालं हे भरती म्हणजे आत्या मिस्टर तिथं जवळच आहे. अरे मुरली इस्लामपूरचं पेटकराचं पोरगं इथंच आहे. हो. भेटलं मग ते आव्हा मला भेटून द्यायचे ते कोणाला, हम्म. हा मग चुलून घेऊन जाईल काय. हो हो. तर ते आणि त्याचा एक त्यांना सवय कशी दारू पेटायची जास्त. आणि तो म्हणला ह्याला आपल्याकडं थोडं सांभाळायला ठेवूया. हे आज त्या आव्हाला घेऊन सांगून, आव्हा ह्या मुरलीला आमच्या ह्यांचं पाहुण्याचाच मुलगा, ह्याला 4 दिवस घेतो. नाही बाबा तो काहीतरी करशील. आणि तेवढ्यात त्या हे जर काय झालं म्हणजे काका, तर त्याचा एक मित्र होता, तो शिकलेला वगैरे म्हणजे अर्धवट काम करत होता. तो म्हणला एक गोष्ट, अरे या मुलगा बॉडीबिडी चांगले, मिलिटरीची बॉईजची भरती चालू झाली, ह्याला बॉईजमध्ये मिलिटरीमध्ये भरती करून टाका. तर पूर्वी कसं असतं, तुम्ही भरतीला गेला तर तुम्हाला पैसे द्यायला लागायचे. अच्छा. हां. आणि आता तर त्या टायमाला कसं, एका मुलाला भरतीला किती लोक घेऊन आले, दोघं जण, एका माणसाला ₹10 कमिशन. भरती केलं म्हणून. हां. त्यामुळे जो असं आहे. भरतीला घेऊन येईल त्यालाच पैसे मिळायचे. त्यामुळे त्यांना रस असायचा अशा मुलांना घेऊन जाण्यात. तिथं योगाकडं माझे मेडिकल वगैरे झाले. हं. मी मिलिटरीमध्ये फिट झालो आणि मला सिकंदराबाद EBला पडत आणि मी आर्मीचं ट्रेनिंग सिकंदराबादला
केलं. बर बर सिकंदराबाद आणि बेंगलोरला केलं. असं मिलिटरीचं ट्रेनिंग करत असताना मी त्या टायमाला हॉकी चांगली खेळत होतो. आर्मीमध्ये कुस्ती नसते. हो हो तर हॉकी चांगली खेळत होतो. तर काय झालं, मी मराठी असल्यामुळं हे लोक कॅनेडी लोक होते, हे लोक मला नॅशनलला चान्स द्यायचे खेळायला. पण पार्टिसिपेशन करायला स्टेटचं नाव स्टेटचा संघ वेगळा आणि हे महाराष्ट्राहून आलेले. कर्नाटकच्या संघात संधी मिळायची नाही. हां तर मग मला हे तर ते म्हणाले नाही तुझं सिलेक्शन नाही म्हणून माझं सिलेक्शन. आणि मी लहान होतो, मला काही कळलं हे लोक रेडीला आपल्या माणसाला सिलेक्शन मला देत नाही. एक प्रकारचे आणि मी चिडचिडे म्हणत होतो. उगाच दगडं तुम्ही चंदूच्या पेन बघितलाच केला तर त्यामध्ये चिडचिड आहे, बघितलं काय झालं गेलं की केव्हा नाही. तर तसं चिडचिड असल्यामुळे ते म्हणाले नाही सिलेक्शन नाही म्हणल्यानंतर तर मी नाराज बसलो होतो. तिकडे सर आले, अरे पेटकर के बच्चे काय करू रे? सर मेरा सिलेक्शन नहीं हुआ. अरे क्या लड़की है क्या? नाही सर मेरा सिलेक्शन नाही हुआ, मेरा सिलेक्शन नाही क्या. हमारा पुढं लढत होतो की एवढं चांगलं खेळ असून मला पुढंचे असं नाही. मग त्याने काय केलं, इस सामने क्या चल रहा है? सर बॉक्सिंग चल रहा है. बॉक्सिंग खेलते काय? मग देखा लेकिन कभी खेळला नाही. ये देख इसमें दात तोड के लो और नाही तर दात तोड. आणि हे इंडिव्हिज्युअल खेळ चालू आहे. मी मग बॉक्सिंग त्याच्या दुसरे म्हणजे गुरु अली खान ते आले आणि मला त्यांच्या ताब्यात दिलं होतं बॉक्सिंगचं प्रॅक्टिस कर सरांनी साहेब. आणि मी तेव्हापासून बॉक्सिंग करायला. मी बॉक्सिंगला इंटरनॅशनल 64 साली जपानला झाले. हो तर आर्मीमध्ये 6 लोकांचं सिलेक्शन पदबहादूर सरकार मी 6 लोकांचं इंटरनॅशनल ऑलिम्पिक आर्मी पसंतचं सिलेक्शन. त्यामध्ये माझं इंटरनॅशनलला सिलेक्शन झालं आणि मी बॉक्सिंग. वा. तेव्हा बॉक्सिंगमध्ये माझी छोटीशी बदनामी कुठं झाली की ते रिपोर्टर होते, माझं काय इच्छा, मी खेळत असलं माझं नाव पेपरला यावं. इच्छा काय तर नाव पेपर. लोकांनी काय झालं की अरे या त्या बाईवर रोज बोललो तर प्रेम झालं, नंतर बॉक्सिंगमध्ये हरला. अच्छा तर माझं कसं ते मॅडमला वगैरे असं त्या सगळ्यांना आता पण सगळ्यांना केलं, तुम्हाला पण वाटणार ना की बघितलं ह्याच्यामुळं हारला असेल असं. तर तसं काही नव्हतं. आणि बॉक्सिंगमध्ये 19 फाईट मी जिंकलो, 19 देशाबरोबर मी जिंकलो होतो त्या टायमाला. आणि फायनलला मला ते उगाचच्या बॉक्सर खूप ताकदवान असतात आणि आफ्रिकेतले लोक. तर त्यांनी मला नॉकआउट केलं. मी नॉकआउट. मुरलीकांत सर सांगतात तसं आपल्याला त्यांचा प्रवास हा स्विमिंगमधला किंवा कुस्तीमधला माहिती आहे, पण बॉक्सिंगमध्ये ते पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर जपानमध्ये गेलेले, तिथे त्यांनी त्या स्पर्धेत सहभागी ते झालेले. तर सर जे सांगतात किंवा उज्ज्वला मॅडमही जे सांगतायत, तर ही सगळी त्यांची यशोगाथा, जीवन कहाणी ही योद्धा चॅम्पियन या त्यांच्या मराठी पुस्तकात आलेली आहे. हे पुस्तक आता विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि संग्रही ठेवावं आणि आपल्या घरातल्या छोट्या बच्चे कंपनीला विशेषतः प्रेरणा मिळेल असं हे खूप उत्कृष्ट असं पुस्तक झालेलं आहे. मोठ्यांनी आवर्जून अर्थातच वाचावं. आणि याचाच इंग्रजी अनुवाद जो उत्पला बर्वे यांनी केलेला आहे, डिफाईंग द बुलेट, ही दोन्ही पुस्तकं आता उपलब्ध आहेत. तर तुम्ही नक्की घ्यायची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ किंवा आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते घेऊ शकता. आपण पुढे जाऊया. उज्ज्वला मॅडम, पुस्तक खरोखरच अप्रतिम झालं आहे. म्हणजे मला मी जेव्हा संपवलं तेव्हा मला वाटतं तुम्ही परदेशात होता, त्यामुळे फोन करायचा राहिला माझ्याकडनं. तर ही जी प्रोसेस आहे, तुम्ही उल्लेख केलात, तर ही जी संशोधनाची जी प्रक्रिया होती, एकूण किती काळ लागला, तुमच्या किती गाठीभेटी झाल्या, ह्याच्याबद्दल सांगता जरा. माझ्या आणि पेटकर सरांच्या जवळपास एक 7-8 वेळेला आम्ही भेटलो आणि प्रत्येक वेळेला ते साधारण 1 तास 1.25 तास बोलायचे. हे सगळं त्यांना जसं आठवतं जाईल आणि मी प्रश्न पण विचारायची मधनं, कारण मला ते तपशील गाळलेल्या जागा भरणं खूप आवश्यक होतं. त्यांच्या पद्धतीने ते सांगायचे, पण मला लेखनाच्या दृष्टीने जे आवश्यक वाटायचं ते मी विचारायचे. मग मी ते रेकॉर्ड करून घेतलं होतं, ते सगळं अर्थातच पुन्हा लिहून काढलं. मग त्यावेळेचे काही ऐतिहासिक संदर्भ मिळाले किंवा इस्लामपूर कसं होतं, कामेरी काय आहे, ते कुठे आहे, बॉईज बटालियन काय होतं, हो, किती दिवस तिथे राहायला लागायचं, कोणत्या वर्षी पुढे, हे जा सगळा तपशील आहे, त्याचा मी थोडासा अभ्यास केला. कुटुंबियांशी बोलले, म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचा मुलगा अर्जुन पेटकर
याचाही अर्थातच खूप मोठा वाटा आहे. कारण ऑलिम्पिकपर्यंत त्यांचा प्रवास तो अर्थातच त्यांनी स्वतः सांगितला. त्याच्यानंतर टेलकोत लागले वगैरे. पण त्याच्यानंतर पुढे जे जे काय वेगवेगळ्या गोष्टी होत गेल्या, कशा पद्धतीनं त्यांना सन्मान मिळाले किंवा सन्मान मिळवण्याकरता काय करावं लागलं आणि पुढे कुठपर्यंत कसा प्रवास झाला हे अर्जुन पेटकरकडे त्यांच्याकडून कळलं. त्यांच्या मुलींशी मी बोलले, त्यांच्या काही सहकाऱ्यांशी बोलले. मिलिटरीमध्ये माझा एक मित्र आहे, त्याच्याकडून ती सगळी यंत्रणा काय आहे, 65चं युद्ध काय होतं, कुठे झालं होतं, काय सेक्टर्स, अशी सगळी जेवढी काय मला आवश्यक वाटली ती माहिती मी गोळा केली. एक कच्चा खरडा पहिल्यांदा लिहून काढला की सगळं व्यवस्थित कालानुक्रमे अर्थातच. याच्यामध्ये बघितलं तर कुठे पुढे मागे काही नाही आहे. सलग जसजशी गोष्ट घडत गेली तशी आहे आणि मग अर्थातच नंतर ती अधिक वाचनीय होण्याच्या दृष्टीने त्याचं पुन्हा एकदा लेखन केलं. आणि ही जवळपास दीड वर्ष प्रक्रिया चालू होती. तर खूप मला त्यावेळेला असं वाटायचं की अरे किती लांबतं हे, लवकर आपण आलं पाहिजे. कारण चंदू चॅम्पियन चित्रपट त्यावेळेला आलेला होता. तर तो लोक पाहत होते की त्याच्या जोडीला हे पुस्तक आलं पाहिजे. पण काही ना काही कारणाने गोष्टी लांबत जातात. पण होतं ते चांगल्यासाठी होतं. कारण अगदी पुस्तकाचं लेखन शेवटच्या टप्प्यात आलेलं असताना त्यांच्या दृष्टीने, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचं म्हणजे अर्जुन पुरस्कार जीवन गौरव हा पुरस्कार त्यांना मिळाला. आणि त्या अर्थाने एक सगळं वर्तुळ पूर्ण झालं. कारण ज्या वेळेला त्यांनी देशासाठी पहिलं सुवर्णपदक मिळवलं ऑलिम्पिकमध्ये, पॅरालिम्पिकमध्ये, अर्थातच अर्जुन पुरस्काराचं ते मानकरी होतेच, साहजिकच होते. पण त्यावेळेचे नियम म्हणा, काय जे असेल अनास्था, त्याच्यामुळे त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला नव्हता. आणि ती खंत त्यांच्या मनातही थोडीशी होतीच. बाकीचे त्यांना जे ओळखत होते त्यांनाही वाटत होतं. तर तो एक टप्पा पुस्तकात आला आणि त्या टप्प्यावर पुस्तकाचं लेखन आणि सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. हे फार बरं वाटलं. आणि मग अर्थातच पूर्ण लेखन झाल्यानंतर पुढची मुखपृष्ठ करणं असेल, नंतर छायाचित्रांची निवड. खूप चांगली छायाचित्रं आपण पुस्तकामध्ये देऊ शकलो. त्याचं कारण अर्थातच अर्जुन म्हणजे मुळात पेटकर सरांनी अतिशय छान तेव्हापासूनची कात्रणं, फोटो असं खूप काय काय सगळं जपून ठेवलेलं आहे. त्याचे अल्बम केलेत. पुढे अर्जुन आणि त्याचे मित्र, विशेषतः श्रीपाद सपकाळसारखे जे त्यांचे मित्र आहेत, त्यांनी वेबसाईट केली. मग त्या वेबसाईटमधून मला खूप सारा तपशील मिळाला. म्हणजे मग पुढे बऱ्याचदा उल्लेख केला की स्टोक मेंडेविल गेम्स जे दिव्यांगांसाठी किंवा अपंगांसाठी इंग्लंडमध्ये सुरू झाले, त्याच्यामध्ये यांनी पहिल्यांदा भाग घेतला. त्याची सगळी यादी मिळाली. मग मी स्टोक मेंडेविल गेम्सच्या वेबसाईटला गेले. गंमत म्हणजे पॅरालिम्पिक ची सुद्धा उत्तम वेबसाईट आहे. म्हणजे मला त्यांच्या ह्याचं काही व्हिडिओ क्लिपसुद्धा मिळाल्या संचलनात. अशी ती खूप मजा आली मला हे सगळं त्या निमित्तानं शोधताना की कशामुळे हा पॅरालिम्पिक म्हणजे अपंगांसाठीच्या ऑलिम्पिक स्पर्धा कशा सुरू झाल्या, काय त्याचा उपयोग होतो, हे सगळं जाणून घेत हळूहळू पुस्तक आकाराला आलं. मुरलीकांत सर, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आपण म्हणूया जो वयाच्या 21व्या वर्षी आला. तुम्ही 1965च्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेलात. तो प्रसंग आठवतो, अजून लख्ख आठवतो? ते एक तो सांगता आम्हाला नेमकं काय झालेलं? मी ज्याला बॉक्सिंगमध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन झालो, सिल्वर मेडल झालं. त्यानंतर आपल्या गेम खेळल्यानंतर सगळे फायनल झाल्यानंतर सगळे बॅक टू प्रायव्हेट आपल्या घरी जातात. तसं मी निघालो आणि मी सिकंदराबादला माझ्या युनिटला आलो. कमांडरला रिपोर्ट केला, अरे मुरली तुमने बहुत अच्छा बॉक्सिंग किया, अपना देश का नाम ऊंचा किया, ये मिकोर का नाम ऊंचा किया, हम बहुत खुश है. आपको क्या चाहिए, किधर पोस्टिंग चाहिए? कारण त्या टाइम पोस्टिंग नसतं, दुसरं काही हे किधर चाहिए. तर मी म्हटलं सर मुझे कश्मीर जाना है. अरे कश्मीर में तो लड़ाई चल रही है, कश्मीर में ये ठंडा है, ये है, वो रहने के लिए नहीं, कुछ नहीं, तुम क्यों कश्मीर जा रहे? सर मुझे काश्मीर. त्या टायमाला लहानपणी कसं ऐकलेलं काश्मीर स्वर्ग आहे असं ऐकलेलं. तर त्या टायमाला आपण पण काश्मीर स्वर्ग आहे तर बघावं अशी इच्छा. मग ते म्हणाले ठीक आहे, अगं आप मागताय तो आपको देते. तुम्ही म्हणजे फॉरवर्ड पोस्टिंग मागून घेतलं आणि तुम्ही आपणून काश्मीरला? आणि तुम्हाला काश्मीर मिळालं. काश्मीरमध्ये मी
1-1.5 वर्ष राहिलो होतो त्या युनिटबरोबर. त्या युनिटमध्ये मी नेहमी प्रॅक्टिस वगैरे करायचं. अलीसाहेब त्या चांदू चाप्यात तुम्ही बघितलं आहे. अलीसाहेब परत माझं काम सिलेक्शन झालं आहे, माझं लेटर त्यांच्याकडे गेलो, तुम्ही मला परत ट्रेनिंग द्या. हं. नाही तुम्ही पहिले नाम गेलं आहे म्हणजे त्यांना डाऊट काय होता, त्या बाईमुळं मी हरलो. बर. तर मग ते म्हणाले मी तुला ट्रेनिंग देणार नाही आणि त्यांची बदली. आणि तेवढ्यात काय झालं, 4-4:30चा टाईम होता, जोरजोरात शिट्या वाजल्या. आणि त्या शिट्या ॲक्च्युली वाजल्या, लढाई चालू झाली. लोकांनी आपल्याकडे बंदुके घ्या, आपल्याकडे वेपन घ्या, लढायला तयार राहा असं. आणि तेच चहाचा टायमिंग होता. लोकांना वाटलं की ही जी शिट्टी झालेली आहे ही चहाची शिट्टी झालेली आहे. टी टाइम झालाय म्हणून चिठ्ठी झाली असं वाटतं. पण लोकांना वाटलं लोक सगळे बंकरमध्ये आपल्या बंकरमध्ये हे करून प्रवेश केला. मी पण माझ्या सरांच्या बरोबर बंकरमध्ये गेलो. बंकरमध्ये गेल्यानंतर सर पण माझ्याबरोबर होते. तर ते दुश्मन पुढं मारायचं चालू आहे. ते दुश्मनला मारायचं तर आता कसं, तर तो म्हणायचं बंकरमधून त्यांनी म्हटलं एक दिसलं, एक दे काय पेटकर, मी मारू तुम्हाला, मी मारतो, असं चाललं होतं. तर त्या टायमाला पैसे, लढाईमध्ये पैसे जवळ कुठे ते क्या क्या करेगा, तर तो म्हणला ठीक आहे, एक बॉटल, एक दुश्मन मारला की एक रमची बाटली, असं त्या टायमाला शरद लागून बाटली केलं. आणि अचानक असं चालत असताना त्यांनी थापाने एकदम 2 दुश्मन आले, तरी एकदम गोळ्या मारून 2 एकदम फडाके मारले. तर गुड म्हणून त्याला थापाला हात मिळवला आणि त्यावेळेला वरून प्लेनचा स्ट्राईक आला आणि त्याचा हात माझ्या हातात आला. आणि आम्ही सगळे त्या कडे गेलो. आणि मी बंकरमध्ये होतो, माझ्याबरोबर अजून 2-3 होते, सगळेजण बंकरमध्ये. तर लढाई म्हणजे त्या बंकर, तर आम्ही गाडलो गेलो होतो, तर ओरडलो की बचाव बचाव चाललं का. मग तिथले ते दुसरे शिपाई होते, त्या लोकांनी सरांना मला आम्ही दोघं त्या ह्याच्यातून सदाजी वगैरे तिथे होता, तर त्याला बाहेर काढलं आणि आम्ही मग असं करत त्या बंकरमधून आणि लढाई चालू झाली. मला 9 गोळ्या लागल्या. अरे बापरे. 5 त्या टायमाला 9 गोळ्या लागल्यानंतर आता जगणं कसं काय नाही. आणि पुढं नेहमी, कारण काय माणसाला आत्ता मारलं तर थप्पड मारली तर त्याला आत्ता दुखत नाही. दुखतं का, कधी दुखतं, नंतर दुखतं. तर तसं लढाईमध्ये ते गोळ्या लागल्या, हे लागल्या, त्याच्याकडे लक्ष नाही. दुसरं अटॅकचं नुसतं हे. असं करत थोडंसं पुढे गेलो, तर अचानक वरनं काय झालं, तर एक पाकिस्तानी होता, तो टँकर घेऊन चालला होता. आणि तो काय करत होता, पाकिस्तानचा होता तो. इंडियन जे सोल्जर वगैरे होते सबको मार दो, छोडणे का नाही किसी को, असं करत तो टँकर. आणि मी वरनं असं खाली पडलो आणि तो टँकर माझ्या पाठीवरती गेला. पाठीवरनं टँकर गेल्यानं मी त्या टायमाला बेहोश पडलो. तर असं 2 वर्ष मी अनकॉन्शियसमध्ये पार्ट. 2 वर्ष तुम्ही तुमची उपचार चालू होते मला वाटतं, म्हणजे मला माहिती आहे. बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखंच. आणि तुम्ही म्हटलात तसं तुम्हाला 9 गोळ्या लागल्या आणि त्यातली एक गोळी अजूनही पाठीत आहे. बरं, ती काढता आली नाही. पासच्या लढाईमध्ये हे अनकॉन्शियसमध्ये मी 2 वर्ष कॉमामध्ये राहिलो. तर त्या टायमाला मला किती गोळ्या लागल्या त्या वगैरे काय माहिती. पण त्याच टायमाला काय झालं की हॉस्पिटलमध्ये मी असताना की त्या हॉस्पिटलमध्ये लोकांना असं काय की एक पाकिस्तानच्या लढाईमधला एक सोल्जर आहे, त्याला कैद केलेलं आहे आणि त्याला पकडलेलं आहे, त्याचा ट्रीटमेंट चालू आहे, त्याला होश आला आहे. पण मी त्या टायमाला पाकिस्तानी होतो का इंडियन होतो हे गव्हर्मेंट त्या दोघांना माहिती नाही. अच्छा, म्हणजे तुम्हालाही पुस्तकात तो उल्लेख आलेला आहे सविस्तर. जेव्हा तुम्ही शुद्धी झालात तेव्हा तुम्हालाही हे कळत नव्हतं की आपण नेमकं भारतात आहोत का त्यांनी पकडून नेलंय तुम्हाला. तर ते लोक आले होते मला बेटा त्या टायमाला, आय कार्ड आहे तुमच्याकडे आहे का, तर आय कार्ड नाही म्हणाल. आय कार्ड नाही तर आप इंडियन नाही म्हणून. आणि मला काय वाटलं हे मला पाकिस्तानवाल्यांनी पकडून ठेवलं आणि मला मारून टाकलं. तर सगळ्यात सिनियर कोण आहे त्याला मारलं तर तेवढं आपलं नाव होईल. मग त्यांना त्या
मोठ्या माणसाला मारायला. म्हणजे अचानक शुद्ध आल्यानंतर समोर आलेली माणसं कोण आहेत, पाकिस्तानी आहेत का भारतीय माहिती नाहीत. सिद्ध करा. नाही तर तरी एवढं लागलं इतके 2 वर्ष बेशुद्ध असे तरी आमची जिगर जी आहे, हो. फायटिंग स्पिरिट ज्याला म्हणतो, ते तर आहेच आहे ना. त्यामुळे जाग आल्यानंतर काही नाही तर समोरच्या माणसाचं लगेच जो कोण सिनियर ऑफिसर होता, त्याची कॉलरच त्यांनी पकडली, की सांगा मला तुम्ही इंडियन आहात तर सिद्ध करा. असं म्हणतो तेवढा ते नर्स आली. नर्स तुम्ही चंदूच्या पण पिक्चर त्या झेडा त्या खिडकीला झेडा दाखवला. तिने सांगितलं की माझ्याकडे आय कार्ड आहे. अच्छा. तर त्या ती टायमाला भारत आहे तेच. मी काय केलं, हे भारत आहे तर ऑफिसर बोललं मग इंडियन आहे. तर ते काय त्यांनी मला त्या नर्सने सांगितलं इंडियन आहे. मग त्या विश्वास बोललं. पण त्या लोकांचं लगेच काय हा जवाननी इंडियन आर्मीचे जे सगळ्यात मोठे सिनियर ऑफिसर यांना मारलंय, याच्यावर कोर्ट मास्टर हो. कैद करायला असं म्हणून मला कैद करण्याचं हे करायचं होतं. मग तो जनरल थापा म्हणून एवढा चांगला माणूस होता. तो म्हणा नाही है अपना जवान को कोई नहीं मारेगा कुछ भी नहीं करेगा इसको छोड़ दो आराम से और उसका अच्छा ट्रीटमेंट देखो. अश्विनी अच्छा आणि मला वाटतं मग त्यानंतर तुम्ही नौदलाचं ते मुंबईत अश्विनी हॉस्पिटल आहे त्या तिकडे आले. हे नाही पडत. आणि आपल्याकडं इंडियन आर्मीमध्ये आय कार्ड नव्हतं. तर जनरली काय पार्लमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पार्लमेंटमध्ये रिक्वेस्ट केली की आय कार्ड गव्हर्नमेंटली द्यावं. पूर्वी आय कार्ड नव्हतं. आता बघा सगळ्या जगाला प्लेट आहे ते आता इंडियन आर्मीचे ते बांधतो आय कार्ड आहे ना तर त्याच्या पाठीमागे MRP लिहिले मुरलीकांत राजाराम पेटकर लिहिले. त्याच्यानंतर जो मुख्य तुमचा यशाचा भाग आहे 1972चं ऑलिम्पिक पॅराऑलिम्पिक मेडल तुम्हाला सुवर्णपदक मिळालं देशासाठी पहिल्यांदा. तर तो जो प्रवास आहे म्हणजे 1965चं युद्ध झालं त्यानंतर तुम्ही 2 वर्ष बेशुद्ध अवस्थेत होता. त्यानंतर शुद्धीवर आलात. अश्विनी हॉस्पिटलमध्ये तुमचे उपचार सुरू आहेत एकीकडे. तिथं डॉक्टर लोकांनी काही सांगितलं की तुम्ही आता पॅरालिम्पिक झालेले तुमचं हात मग काम करत आहे तो तुझं स्विमिंग केलं प्रॅक्टिस. हा म्हणजे थोडासा भाग आपल्या बोलण्यात असं राहिला की जी पाठीत म्हणजे ज्यावेळेला शुद्ध आली ना त्यावेळेला त्यांना पण आणि उपचार करणाऱ्यांना पण कळलं की कमरेच्या खाली संवेदना नाहीयेत. हो. कारण बेशुद्ध असताना काहीच तसं तपासण्याची नव्हती ना शक्यता. त्यावेळेला त्यांना माहिती भेटली की माझ्या पाठीत अजून एक गुळी आहे आणि ते खालची संवेदना सगळी गेलेली आहे. म्हणजे कमरेखाली 22-23 वर्षाचा मुलगा आणि कमरेखाली पूर्णपणे अपंग झालेला. त्यामुळे अंथरुणातच राहणं आणि उपचार तर घ्यायला पाहिजेत कारण अजून गोळी आहे, डोळ्याला पण लागलेलं होतं. त्याप्रमाणे मी प्रॅक्टिसला अश्विनी हॉस्पिटल ते त्याचं स्विमिंग पूल आहे त्या अश्विनीमध्ये मी प्रॅक्टिस करतो. त्या प्रॅक्टिसमध्ये असं लकीली आलं की मग चांगल्या माणसांना पण मी हरवायला हो आणि असं प्रॅक्टिस बाहुतली ताकद आणि चांगली ताकद आली. मग त्या माझं लक असं चांगलं इंडियाचे जे टॉपमध्ये सगळ्यात प्लेयर्स स्विमर होते तर त्यांच्याबरोबर मला राहायला मिळालं अटॅचमेंट आणि प्रॅक्टिस करत. पण सर एक खूपच अवघड असणार तुमचा कमरेखालचा तुम्हाला संवेदना नाही आहेत फक्त हातांच्या जोरावर तुम्ही पोहायला शिकलात. तेच की आता कार्तिक आर्यनला स्विमिंग करता येत होतं तर सांगितलं पेटकरचं स्विमिंग करतं तर तो म्हटलं आम्ही एक काम करू पेटकर पैर नाही चलता है बिना पैर का तुम भी चल तर नाही हां. ते आहे स्टोरी आहे. बरोबर. स्विमिंगचं प्रॅक्टिस करत असताना माझ्या आईवडिलांना वगैरे कळालं की आडवीट आहे. म्हणजे माझे आई वडील भाऊ हॉस्पिटलमध्ये भेटायला आले तर त्या टायमाला म्हणजे एक पाठीत गुळी आहे ती काढायसाठी हे गेलं. पण काय झालं लकीली की डॉक्टर गोटबेंडलो जगातले मोठे डॉक्टर गोटबेंडलो म्हणून पॅरोलॉजीचे तर त्यांनी माझं ऑपरेशन केलं पण सक्सेस झालं नाही. आणि मग माझे आई वडील म्हणले की आता सक्सेस झाल्यानंतर जातो पण तर आई वडील वगैरे सगळे जातात तर त्या टायमाला मला कशी हुकी येते परत जायचं तर म्हटलं दादा दादा म्हणजे माझ्या अण्णा मला पण गावी यायचं आहे. ते म्हटले नाही अरे तिकडं आपलं कोण आहे कोण नाही इथं तुला कमवून आहे जेवण खाण्याला पाहिजे सर्व्हिस करायला मदत आहे तिकडं कोण नाही तू जाऊन काय फायदा. तर त्या टायमाला माझ्या मनात फील झालं की मला आई वडील वगैरे कुणी मदत दिलं नाही आता जगून काय करायचं. हो. आणि मग त्या टायमाला मी त्या दवाखान्यामध्येच अश्विनी हॉस्पिटलमध्ये 35 झोपायच्या गोळ्या जमा केल्या. बरं. आणि त्या गोळ्या आणि तो माझा टोपास एक झाडूवाला होता
तर त्याला सांगितलं की मेरा पेटकर का बर्थडे, विस्की मागता मी, तर मी कधी दारू कधी पित नव्हतं, विस्की मागता. मग त्या टोपासला विस्कीला पैसे दिले तो, आणि त्याने मला विस्की आणून दिली. आणि ह्या मी 35 गोळ्या सगळ्या लोकांना रिक्वेस्ट केली, सिस्टर बिलकुल नींद नाही आता, दो गोळी दो. अशा करून तुम्ही जमवल्यात त्या गोळ्या. गोळ्या सगळ्याकडे तो बोलल्या, अरे हे का. आणि त्या टोपासकडून विस्कीची वाटली का, आता काय जर दुनियात राहून काय पाहिजे, आपण मरून जायचं असं विषय. पण तो ज्या वेळेला दारू घेऊन आला सगळं आलं आणि दिलं, तर त्याचा वाटलं, अरे पेटकर अंकल ये गो है क्या, हमने इतना ये कर दिया, बर्थडे है, कुछ पैसा मेरे को मटका लगा देंगे. तो मटका देंगे, ठीक है, कितना मांगते हैं, नहीं कुछ भी आप दे दो, लाईफ का लास्ट पैसा. और ये म्हणून पैसे काढून दिले, माझ्याकडे 100 रुपये मिळाले, त्याला दिले. अरे बोले भैया हम क्या एकदम क्या न्यू वाला हो गए, क्या खराब है इतना है, तुम भी 100 रुपये का तुम्हारा मेरे लिए लगाने के लिए देता है और तुम 100 रुपये देता है, नाही ज़्यादा रक्कम देऊ. मी माझ्याकडे पैसे किती 10,000चे होते, असेच पैसे काढून त्याला दिले. ठीक आहे. मग त्यांनी ते पैसे घेतले आणि त्यांनी काय केलं, गेला आणि ते माझा नंबर तेव्हा म्हटलं मटका लावला. त्या मटक्यामध्ये मला जॉकपॉट लागला 44,000 रुपये. अरे बापरे. बर. आणि म्हणजे त्याला- अतर्क्य घटना इतक्या त्यांच्या आयुष्यात आहेत की काही वेगळं काही आणावं त्याच्यामध्ये माल मसाला याची गरजच नाहीये. मला वाटतं तो प्रसंग असा आहे की एकीकडे त्यांना हे असं त्यांनी या निर्णयापर्यंत हां, कारण घरी जायची वाट बंद झालेली आहे, वय इतकं तरुण आहे, स्वतःच्या वेळावर उभं राहता येणार नाहीये, लघवी आहे आणि कशाचंच नियंत्रण नाहीये. नैराश्य, टोकाचं नैराश्य आलं, चला आता आयुष्य संपून टाकू, कशाला असं जगायचं, अशा टप्प्यावर ते त्यावेळेला पोचले होते. तर रतन खत्री जगात मध्ये मटक्यामध्ये बक्षीस मिळतं, तो पहिलं बक्षीस घेणारा माणूस आहे. पहिला जॉकपॉट त्यांच्याकडे लागलं. पुऱ्या मुंबईमध्ये अजून हे जे मटके वगैरे खेळतात ना, त्या लोकांना. बरोबर. उज्ज्वला मॅडम, योद्धा चॅम्पियन हे पुस्तक एकीकडे मराठीत सुरू होतं आणि त्याच वेळेला डिफाईंग द बुलेट हे इंग्रजी पुस्तकाचंही काम सुरू होतं. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की पहिल्यांदा एका भाषेतलं पुस्तक येतं आणि मग अनुवादाला सुरुवात होऊन ते येतं. हो, तर हे विचित्र एक काय होणं आव्हानच आहे की दोन्ही पुस्तकं एकदम आली पाहिजेत. सगळं श्रेय द्वितीया सपकाळ सोनावणे. म्हणजे आता मराठी पुस्तक जे आहे ते प्रफुल्लता प्रकाशनाचं आणि इंग्रजी नीमट्री पब्लिकेशन्स, पण अर्थातच सगळ्या एका परिवाराचाच भाग आहे. हो. तर ही गोष्टच अशी आहे ना की ही फक्त मराठी वाचकांपर्यंत मर्यादित राहू नये असं कोणालाही वाटणं अगदी साहजिक आहे. हो. चंदू चॅम्पियनच्या निमित्तानं ती हिंदीमध्ये आली, चित्रपटाच्या माध्यमात आली, पण अर्थातच चित्रपट माध्यम कोणत्याही कथेकडे एका वेगळ्या पद्धतीनं बघतं आणि त्या चित्रपटामध्ये त्यांना ऑलिम्पिक मेडल मिळालं, इथपर्यंतचाच प्रवास आहे. हो. पुढचं जे आयुष्य आहे तेही तितकंच रंजक आहे. म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी खूप जाणीवपूर्वक टेल्कोमध्ये नोकरी घेणं, तिथे ते काम करणं, त्याच्यानंतर स्पर्धांमध्ये खेळणं चालू ठेवणं आणि पुढे त्यांनी आयुष्य कसं व्यतीत केलं, हा सगळा प्रवास आणि पद्मश्री आणि अर्थातच अर्जुन पुरस्कार, जीवनगौरव हा मोठा आवाका पुस्तकामध्ये येऊ शकला. हो. तर हे फक्त मराठीत राहू नये आणि केव्हा तरी ते इंग्रजीत जर करायचं तर एकत्र येणं हे जास्ती औचित्यपूर्ण आहे. आणि ही प्रक्रिया हळूहळू चालू होती. ज्या वेळेला माझं म्हटलं मगाशी तसं की माझा दुसरा खरडा की नाही, माझं एकदा मुळात एक लिहून झालं होतं आणि आता दुसरा आता मी परत एकदा त्याच्यावर हात फिरवत होते. तर ते जेव्हा झालं तेव्हा मला लक्षात आलं की आता एक प्रकरण झालं लिहून की आता हे झालं. पण आणि तसं कालानुक्रमे होतं, त्यामुळे तेवढं झालं, त्यातला तपशील तपासला, सगळं झालं की ते प्रकरण पूर्ण व्हायचं. मग द्वितीया म्हणाल्या की आपण एकीकडे सुरुवात करूयात भाषांतराला, म्हणजे मग आपल्याला दोन्ही पुस्तकं एकत्र प्रकाशित करता येतील. आता मगाशी तुम्ही उल्लेख केलात भाषांतर केले उत्पला बर्वे हिनं, म्हणजे ती माझी मुलगी आहे. हो. हा योगायोग छान आहे माझ्या दृष्टीने, पण त्याला थोडंसं पार्श्वभूमी अशी पण झाली की अशा एखाद्या कामात जेव्हा आपण गुंतलेलं असतो ना तेव्हा साहजिकच घरी त्याविषयी खूप बोलणं होतं. हो. म्हणजे कारण जे काय वाचत असू किंवा मी आता समजा स्टोक मेंडेविल गेम्सबद्दल मी वाचलं, त्याच्यामध्ये डॉक्टर गुटमन यांनीही पहिल्यांदा पद्धत शोधून काढली की ज्यांना कमरेखाली संवेदना गेलेल्या आहेत त्यांचं बाकी शरीर, विशेषतः हात आणि वरचा सगळा भाग खूप सशक्त आहे. तर त्याचा वापर करून आपण त्यांना जर काही खेळ दिले तर त्यांची जीवनाची गुणवत्ता
सुधारायला खूप मदत होईल. आणि मग त्यांनी स्पर्धा भरवायला सुरुवात केली. मग हळूहळू त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप आलं. तर अशी एखादी गोष्ट जी आपल्याला अवचितच कळली आहे चांगली, हो. ती कळल्यावर आपण घरी बोलतो. आणि मग आम्ही चंदू चॅम्पियन पण एकत्र बघितला, त्याची चर्चा झाली. त्यामुळे माझी मुलगीसुद्धा एकीकडे त्या कथेत गुंतलेली होती. तिचं इंग्रजी चांगलं आहे. ती त्यावेळेला सुदैवाने तेवढे काही काळ तिच्याकडे वेळही होता. त्यामुळे मी द्वितीयाला म्हणलं, आम्ही शोधत होतो भाषांतरकार. तर म्हणलं की असं-असं आहे, तिचं तुम्ही नमुना बघा. योग्य वाटला तर आपण पुढे जाऊ, म्हणजे मलाही त्याच्यात खूप लक्ष घालता येईल. हो. कारण लेखक फार स्वतःच्या शब्दांविषयी फारच हळवा असतो. तर मला जे म्हणायचंय तेच इंग्लिशमध्ये आलं आहे का? नसेल तर बाई हे बदल, असं मला हक्कानी सांगणारा भाषांतरकार मिळाला ह्याचं मला बरं वाटलं. असं म्हणून आम्ही दोघींनी एकत्र ते काम केलं. त्यामुळे मी द्वितीयाच्या दूरदृष्टीला ते सगळे गुण देईन त्याबाबतचे. आणि खूप छान वाटतंय की एकाच वेळेला आलेले, कारण हे जायलाच पाहिजे. हो. मराठीच्या बाहेर पूर्ण देशामध्ये, देशाच्या बाहेरही ही कथा खरी गोष्ट जायला पाहिजे. आणि त्याला कोणताही वेगळा मुलामा न देता जसं सांगितलंय तसं, जसं त्यांना आठवलं आहे आणि जशी खातरजमा लेखक म्हणून मी केलेली आहे तसंच, अतिरंजितता त्याच्यामध्ये कुठलीही येऊ न देता हे लिहिता आलं, याचं मला समाधान आहे. वा. आणि मेन म्हणजे कसं, सौकार मॅडमनी, श्रीपाद, ताई सगळे मिळून. आणि माझं जे ॲक्च्युली माझं रिलेशनमध्ये मध्ये करताना श्रीपाद ताई, आता मला एक भावासारखं बहिणीसारखं मी हे करून, जे आता हे जे पुस्तक वगैरे की असं परक्याने लिहिले असं वाटलं नाही. आपण म्हणजे स्वतः म्हणजे होतं ना, म्हणजे त्याला- आपली, मी जितक्या वेळेला त्यांना भेटायची आपोआपच एक जवळीक निर्माण होते. म्हणजे सुरुवात सरनी झाली असेल, आता मी त्यांना काका म्हणते की, आणि काही विचारता पण आलं, मोकळेपणाने विचारता आलं. मी त्यांच्या सुनबाई राखीशी पण बोलले, कारण काय आहे, मला ह्याच्या केवळ ह्या व्यक्तीचं नाही, ही व्यक्ती इतरांना कशी वाटते हेही मला जाणून घ्यायचं होतं. सासरे म्हणून कसे आहेत, वडील म्हणून कसे आहेत, एक सहकारी म्हणून कसे आहेत, हे पण, कारण व्यक्तीची गोष्ट आहे ना. हो. तर ते सगळं मला जमवता आलं या लोकांकडून, त्या सगळ्यांचं सहकार्य मिळाल्यामुळे. तर त्यामुळे पुस्तकामध्ये मला अशी आशा आहे, वाचकाला एक पूर्ण व्यक्तिमत्व यांचं उलगडलं जाईल त्यांच्यासमोर. असं आणि किरकोळ पेटकरांचं अशी म्हणजे आशा आहे. ताईंची एक बहीण आहे ह्याच्यामध्ये विद्यापीठामध्ये. हो तर ते रेडिओ ब्रॉडकास्ट हो, श्री योगी मांगळे. त्यांनी सुद्धा माझं म्हणजे मुलाखत घेतली, हां. रेडिओ वगैरे हे केले. आणि त्याच्या मला पहिल्यांदा 5,000 रुपये कॅश दिले. वा. सर, आता आपण 1972 सालाकडे येऊया. 1972 साली जर्मनीत मला वाटतं त्या पॅरालिम्पिक स्पर्धा झाल्या आणि ज्यात तुम्ही स्विमिंगमध्ये भाग घेतलेलात, 50 मीटर मला वाटतं. तर ते सुवर्णपदक हा तर गौरवशाली क्षण आहेच आहे, पूर्ण देशासाठीच आहे. पण तेव्हा तुम्ही विश्वविक्रमही केलात की अतिशय कमी वेळात. वर्ल्ड रेकॉर्ड त्यावेळेला तुमचं झालं 50 मीटर फ्रीस्टाईल, असं वर्ल्ड रेकॉर्ड पॅरालिम्पिक मधलं. 37.33 सेकंदात ती रेस तुम्ही पूर्ण केलीत. मी 1972 साली अचानक जी आधी पहिलं पॅरालिम्पिक हँडिकॅपला पाठवण्या फंड्स वगैरे जमा कोणी देतं, पण विजय मर्चंट म्हणून आहेत, तर त्यांनी मला हे जे ऑलिम्पिकला चालू करण्यासाठी फंड्स वगैरे दिले. आणि सगळ्या देशाकडून भारताचं कोणी आतापर्यंत कुठं नाव नसायचं, काय नसायचं. आणि पहिल्यांदाच हँडिकॅप माणूस पहिलं. तर त्या टायमाला मी ज्यावेळेला ग्राउंडला पोचलो होतो, त्या टायमाला माझे कोच पण कोणी नव्हते. ते परस्पर सगळं वेगळं. तरी पण आपल्या भारतातले लोक, जनता, जे सरदारजी लोक, प्रेक्षक आलेले होते भारतीय. प्रेक्षक आले होते, तर त्या लोकांनी मला व्हीलचेअरमधून मला खाली पाण्यामध्ये उतरलं. आणि त्या लोकांनी चेसअप करा, म्हणजे चीअरअप केलं त्यांनी. चेअरअप. तर ते सरदारजी लोकांनी मला म्हणजे त्या सरदारजी लोकांनी. तर आजही जे अमृतसरला तुम्ही जर गेला, अमृतसरला गुरुद्वारामध्ये माझा फोटो आहे, की भारताला पहिलं सुवर्णपदक मिळालं ते आमच्या सरदार म्हणून ते प्रोग्राम दाखवतात ना, तर त्यामध्ये सरदारजी लोकांचं हे स्विमिंगचं वगैरे दाखवतात, सरदार दाखवतात झेंडा. हो, हो. तर सरदारजी लोकांनी मला जास्त मदत केली. आणि सगळ्यात क्षण आनंदाचा आणि लाईफचा माझा तो असा की ज्या वेळेला
माझं नाव पकारून माझं गेलं आणि सगळ्या देशामध्ये जे 1, 2, 3 जे बॉर्ड्स येते तर त्याप्रमाणे पहिला आलेला गोल्ड मेडल, दुसरा आलेला सिल्वर आणि ब्रॉन्झ हे असं सगळे दिले. तर त्याचप्रमाणे ज्या वेळेला त्या माणसाला गोल्ड मेडल देतात तर त्या टायमाला सगळ्याच्या गळ्यात गोल्ड मेडल दिलं की त्याच टायमाला लावला माझा पहिला नंबर होता. तर माझा भारताचा झेंडा हो. सगळ्यात वरती जाऊन हम्म. वरती सगळ्यात झेंडा गेला आणि आपल्या देशाचं नाव आणि मला हे करणार आणि त्या टायमाला मी सगळ्यात आनंदात आणि माझं जीव आणि त्यात म्हणजे मला पहिलं नुसतं गोल्ड मेडल मिळालं नाही तर भारताला जे ऑलिम्पिकला न्यू वर्ल्ड रेकॉर्ड करून गोल्ड मेडल मिळालं. हे 37 वा. ते मिळालं आणि हे गोल्ड मेडल मिळालं तर सगळ्या म्हणजे भारतातल्या म्हणजे असं मला इंडिव्हिज्युअल असं सगळं कोणी मुसलमान असो ख्रिश्चन असो हिंदू मला सगळ्याच्या रोटरी लायन्स सगळ्यांनी मला आत्तापर्यंत मदत केली आहे आणि अशीच मला मदत केली तसं बाकी पॅरालिम्पिक्स आणि हँडिकॅप लोकांना मदत करून आपल्या देशाचं नाव उंच करावं ही खरंच आहे. कारण पॅरालिम्पिकमध्ये आता अलीकडच्या काळामध्ये खूप चांगले विक्रम किंवा चांगलं आपला सहभाग असतो. त्यांचं प्रेरणास्थान अशी लोक, कारण ज्या काळामध्ये एवढ्या सुविधा नव्हत्या नाही का, ज्या काळामध्ये एवढी यंत्रसामुग्री नव्हती तेव्हा विश्वविक्रम करणं, त्या वेळामध्ये तेवढं अंतर पोहून जाणं ही खूप मोठी उपलब्धी होती. आणि सर तुमचं विशेष हे पण वाटतं की डॉक्टरांनी तुम्हाला सजेस्ट करणं की तुम्ही जर स्विमिंग सुरू केलं तर तुम्हाला लवकर रिकव्हरी होईल. तर त्याच्यामुळे स्विमिंग तुम्ही एक काय म्हणून व्यायाम प्रकार म्हणून सुरू करणं आणि त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्समध्ये जाणं तर एक खूपच मोठी अचिव्हमेंट निश्चितच आहे. कुदरत आलं म्हणजे असं प्रॅक्टिस पाहिजे ही पाहिजे असं नाही. नाही, पण गंमत माहिती आहे का की फक्त म्हणजे हे ज्या अपंगांच्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळेला स्ट्रोक मेंढेविल असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी व्हायला लागल्या त्याच्यामध्ये पेटकर सर फक्त पोहण्यात नाही घ्यायचे. मला असं वाटतं त्यांच्या अंगातच खेळ आहे. शॉटपुट म्हणजे कुस्ती गेली कुस्ती खेळले, जिंकले, बॉक्सिंग गेले बॉक्सिंग जिंकले, हॉकीत असायचे त्यामुळे ते शॉटपुट करायचे, ते भालाफेक करायचे, टेबल टेनिस खेळायचे, नंतर व्हीलचेअर रेस असायची. त्यामुळे जे क्रीडा प्रकार होते तर सगळ्यामध्ये भाग घ्यायचे. म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर जाऊन जर यादी बघितली ना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या पदकांची तर अक्षरशः थक्क व्हायला होतं. कारण एकच एक क्रीडा प्रकार घेऊन त्याची सतत प्रॅक्टिस करत राहणं अर्थातच चांगलं आहे, त्यालाही कष्ट लागतात, पण वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये तेवढंच प्रावीण्य मिळवणं या मुद्द्याची पण आपण विशेष करून दखल घेतली पाहिजे. अगदीच. आणि सगळ्यात काय माहिती का एवढं सगळं केलं पण त्याला मन समाधान होऊन करायला यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला समाधान. आता माझं कसं एवढं चांगलं रेकॉर्ड करतो, खेळायला जातो, आता कुठं पार सत्कारायला जातो, कुठल्या कुणाला रेकॉर्ड जातो तर मला मदत कशी सुनबाईची मदत करते त्याच्यामुळं एवढं मी हे आहे. नाही तर काही माझ्याकडे काही नाही. घरच्यांचा सपोर्ट हा पूर्ण तुमच्या ह्याच्यातच आहेच आहे. बरोबर. स्पेशली सुनबाईचा स्पेशल आहे. बरं. कारण का बघायला पाहिजे कारण आजकाल काय कोणी एक दुसऱ्याला ही कर बाबा सासरडी काम लावलं हे काम करायला हे करतात. नाही, पण कुटुंबियांना जाणीव असणं आणि मी म्हटलं तसं त्यासाठी जे कष्ट करायला लागतात. कारण वेबसाईट हा आता इतका चांगला एक मार्ग झालेला आहे. त्याच्यासाठी अर्जुननी आणि त्याच्या मित्रांनी घेतलेले कष्ट आणि त्याला सगळा बाकी घरून सुनबाई राखीचा असलेला पाठिंबा, सक्रिय पाठिंबा यांनी होऊ शकतं ना. कारण त्यांच्यावरती मर्यादा आहेत. म्हणजे शिक्षण त्यावेळेला मिळालेलं नाहीये, हालचालीच्या मर्यादा आहेत आणि सगळे मिळून करतायत. आणि श्रीपाद प्राजक्ता तुम्हाला माहिती असेल ती अशा म्हणजे 30-40 लोक आहेत ना ते मला मनापासून माझं वडीलच आहेत आणि यांना काय पाहिजे ते म्हणजे कुठे असं मला दुखवत नाही आणि मदत करतात. आणि आज तुमच्या स्टुडिओला मला बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि कधी जरूरत पडली आणि तुम्हाला काही माझ्याबद्दल काही शंका असेल तर असं कसं बोललंय असं फ्रँकली बोलू. नक्की नक्की नक्की. आणि कोणाला काही शंका असतील तर पुस्तकामध्ये बहुतेक प्रश्नांची उत्तरं मिळतील इतक्या पद्धतीने या सगळ्यांनी त्याच्यासाठी माहिती दिलेली आहे. महापौर शतक झालं, महापौर चषक स्पर्धा झाल्या तर त्याला चीफ गेस्ट होतो काय. अरे वा. बरं. पुस्तकात तुम्ही म्हणत सगळंच आलेलं आहे. एकच तुम्हाला प्रश्न आहे मला आता की पुस्तकाची जी निवेदन शैली आहे
ती प्रथम पुरुषी करायची का थर्ड पर्सन नरेटिव्ह करायचा, तर हा कॉल तुम्ही कसा घेतलात नेमका? कारण ना हे आत्मकथन ठेवायचं नव्हतं. याचं कारण आत्मकथन म्हणजे मग बाकीच्या गोष्टी कशा घालणार ना थोडंसं, हो. की प्रसंग फुलवण्याकरता. हां, तर त्यामुळे ते तर लेखक म्हणून मी करत होते. म्हणजे समजा पहिल्या दिवशी तो जो थंडाई घोटण्याचं मगाशी त्यांनी सांगितलं, हो. तर त्याच्यामध्ये तो प्रसंग त्यांनी सांगितला असेल अर्ध्या मिनिटामध्ये, तो पण पुस्तकामध्ये कदाचित 2-4 पानांमध्ये तो आलेला आहे. त्यामुळे त्यावेळची वातावरण निर्मिती, ते काय झालं असेल, त्यावेळेला मनात काय चाललं होतं वगैरे, हे कदाचित प्रथम पुरुषी ठेवलं असतं, तर त्याला मर्यादा आल्या. त्याला कदाचित मर्यादा आल्या असता. बरोबर. त्यामुळे मग ते तृतीय पुरुषी करणं, आणि त्यामुळे हे आत्मचरित्र नाही आहे तर चरित्रात्मक हो. पुस्तक आहे. म्हणजे चरित्र आहे असं आपण म्हणूयात, की जे अधिकृत चरित्र असंही म्हणू शकतो. कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये अख्ख्या कुटुंबाचा अर्थातच सहभाग होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी खूप काळजीपूर्वक ते सगळं वाचलं आहे. कारण आत्ताच्या एखाद्या नायकाचं चरित्र लिहित असताना बाकीचे संदर्भ चुकायलाही नकोत, बरोबर आहे, आणि उगाचच त्याच्यामधून काही विवादही निर्माण व्हायला नकोत, हेही आपला इच्छा असते आपली तशी. त्यामुळे मोठ्याच करायला म्हणजे कसं शाळेला कॉलेजला बाकी लोक कसे जात नाहीत लोक, पण मी शाळेत कॉलेज लहान मुलं असे बोलवले तिथे जातो, त्यांना आपलं गोल्ड मेडल हे दाखवतो सगळ्यांना इकडं. आणि मोठे ड्रेस करायला एवढे मोठे मोठे लोक येतात की बस, आणि बाहेरच्या देशाला पण सुनबाई पण बरोबर आलेली जाऊन बघू. ते आवर्जून कुठेही बोलावलं तरी जातात. आणि हा जो येमीनी त्यांना खूप मानाने ब्लेझर दिलेला आहे, आणि त्याच्यावरती वेगवेगळी जी पदकं, कारण ना लोकांना नाही तर सहसा हे बघायला मिळत नाही. हो. म्हणजे त्यांच्या आज ही जे मेडल्स आहेत ना, कुणाला बघायला कोणाला नाही मिळत. नाही मिळत. बरोबर. म्हणजे त्यांनी रेप्लिका पण त्याची लावलेली आहे पदकाची. कारण नाहीतर आपण ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल आपण कधी बघणार, कसं असतं, कसं आपल्याला माहिती असतं. ते त्यांना, मला खूप चांगलं वाटतं की त्या निमित्तानं एकंदर खेळांकडे आणि विशेषतः अपंगांच्या खेळांकडे आणि त्यांच्या जिद्दीकडे, आणि आपण काय करू शकतो, म्हणजे अपंग माणूस शरीरानेच पाहिजे असं नाही. जेव्हा ते शाळा कॉलेजेसमध्ये जातात त्यावेळेला मनाने हरलेला एखादा मुलगा जरी असेल हो. तरी त्याला वाटू शकतं की अरे नाही, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतनं जर, आणि शिवाय शारीरिक पण प्रतिकूल आहे, हो. बाकीची परिस्थिती प्रतिकूल आहे, एखादा माणूस एवढी मोठी भरारी घेऊ शकतो, तर आपणही का नाही घेऊ शकणार. हा एक संदेश त्यांच्या केवळ उपस्थितीने मिळतो असं मला वाटतं. निश्चितच. फोटो काढायला ना प्रोग्राम संपला की फोटो काढायला एक अर्धा तास थांबायला. एक सर प्रश्न चंदू चॅम्पियन या पिक्चर विषयी पण आहे की ती प्रक्रिया सगळी कशी होती, म्हणजे तुम्ही ती पण एन्जॉय केली ती सगळी प्रोसेस? तुम्ही आता ते प्रश्न आले ना म्हणून, चंदू चॅम्पियन ॲक्च्युली नाव कसं पडलं? हां. तर चंदू चॅम्पियन हे पहिलं नाव माझं चंदू नव्हतं. तर चंदू चॅम्पियनच्या स्टोरी जी काय झाली की सगळे जे मुलं, कारण मी आधी शाळेत ढच होतो आणि वर्गात मी ढच होतो, तर तसं शाळेमध्ये सगळे आले. एक दिवशी सरांनी सगळ्यांना म्हटलं, तू काय बनणार? तो म्हणला मी इंजिनियर बनणार. तू काय बनणार? मिलिटरी मॅन बनणार. तू काय बनणार? टेलर बनणार. असं सगळ्यांना विचारत गेले. आणि मला विचारलं तू काय बनणार? तर मी सांगितलं की मी ऑलिम्पिक चॅम्पियन बनणार. कारण मला वाटतं तेव्हा तुम्ही खाशाबा जाधवांना बघितलेलं. जाधवांचं नुकतंच झालं होतं. हे का मी बोललो की मला ज्याला खाशाबा जाधव जे कराडला आले तेव्हा थोरला भाऊ मला तिथं घेऊन गेलं, आणि खाशाबा जाधव की जे खाशाबा जाधव ते मनात एक म्हणलं की मेडल आणलं की चांगलं रिस्पेक्ट होती, तर ते मनात भरलं होतं त्यावेळेला कुठं. अच्छा, परत सरांनी हे झालं म्हणून सांगितलं, तर मी चिडचिड होतो. म्हणजे चंदू म्हणून टोकन नाव माझं पोराने सुरू केलं तिथं. अच्छा, ते टोपण नाव सुरू केलं चंदू म्हणून. चंदू म्हणून तिथं. आणि तिथं कुस्तीला जे पहिला लोक वगैरे सगळे जातात, तर चॅम्पियन बनेगा. तर ते सरांनी विचारलं, अरे तू पेटकर, आप तो ऑलिम्पिक चॅम्पियन आहे, ये व्हायचं, गोल्ड मेडल किती असतात माहिती आहे का? नाही सर. तर सांगा ना तुम्ही. अरे पहिलं गोल्ड मेडल असतं ते सोन्याचं असतं, दुसरं सिल्वर असतं ते चांदीचं असतं, थर्ड
ब्रास असतं, ताब्यात असतं, असे 3 मेडल असतात. अहो पण सर सगळ्यात त्याचं भारी कुठलं, ऑलिम्पिक गेलो तर मी ऑलिम्पिक गोल्ड मेडल आणणार. त्यावेळेला मनात धरलं मी ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मिळणार. वा. आणि आताच्या जेवढं माझं बेस्ट द्यायचं म्हटल्यानंतर हॅपीनेस इज बेस्ट डाईट. जो तुम्ही जर लाईफमध्ये काय करायचं झालं तर नाव घेऊन चांगलं हे करून चांगलं करा, हे करा. आणि आता परत सरकार पहिलं अपंग लोकांना ह्यांना मदत करत होतं, आता एकदम सगळं मोदीविधी सगळं चांगलं काम करतात. मी सुद्धा गव्हर्मेंट बॉडीवर आहे, मदत करतो. आणि काही लागली मदत तर बिनधास्त सांगा. थँक्यू व्हेरी मच. मुरलीकांत सर, उज्ज्वला मॅडम, तुम्ही दोघं वेळात वेळ काढून आलात आणि तुमची ही सगळी स्टोरी आमच्या समोर उलगडलीत. तुमचे खरंच खूप मनापासून आभार दोघांचे. तुमचेही आभार, कारण या निमित्तानं लोकांपर्यंत हे पुस्तक पोचणार आहे आणि त्या पुस्तकातून प्रेरणा मिळणार आहे, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तुम्हाला सगळ्यांना या खऱ्या-खुऱ्या हिरोची ही गोष्ट, हा भाग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. तसंच ही दोन्ही पुस्तकं, मराठी आणि इंग्लिश, योद्धा चॅम्पियन आणि डिफाईंग द बुलेट, ही दोन्ही पुस्तकं नक्की आवर्जून घ्या, संग्रही ठेवा आणि कसं वाटलं पुस्तक आम्हाला नक्की सांगा. आम्ही ते या पुस्तकाच्या लेखिका आणि स्वतः मुरलीकांत सरांपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया नक्की पोहोचवू. आणखी एक गोष्ट म्हणजे ग्रंथप्रेमींनी अलीकडेच मेंबरशिप प्लॅन्सही सुरू केलेले आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला ग्रंथप्रेमी या आपल्या पॉडकास्टसाठी सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही मेंबरशिप नक्की घेऊ शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. बघत राहा आणि ऐकतही राहा ग्रंथप्रेमी पॉडकास्ट.